हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी दिवाळी स्पेशल सर्वांची आवडती एकदम परफेक्ट प्रमाणासह खमंग आणि कुरकुरीत अशी चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे. ही चकली अजिबात तेलकट होत नाही, लूज पडत नाही आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहते. चवीलासुद्धा अत्यंत छान लागते. तुम्ही बघू शकता चकलीला काटेसुद्धा किती छान पडलेले आहे. तुम्हाला सुद्धा अशी चकली बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर चकलीची भाजणी आणि त्यासाठीचे साहित्य पाहण्यासाठी चकलीची लिस्ट किंवा अगोदरचा व्हिडिओ पहा. तर इथे मी मधल्या वाटीने 6 सपाट वाटी दाबून चकलीची भाजणी घेतलेली आहे. या 6 वाटी पिठासाठी आपल्याला 4 ते 5 चमचे तेल मोजून घ्यायचं आहे. पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याने मी तेल इथे मोजून घेत आहे. बरोबर 5 चमचे तेल घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. म्हणजे एका वाटीला 1 चमचा, पण आपण 6 वाटीसाठी 5 चमचे तेल इथे घेणार आहे. आता हे तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. 6 वाटी पिठासाठी इथे मी 1.5 चमचा तिखट घेतलेला आहे, 1.5 चमचा ओवा घेतलेला आहे, बरोबर 1.5 चमचा घेतलेला आहे. इथे मी 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे, हाफ टीस्पून हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 2 ते 2.5 चमचे तीळ घेतलेले आहे. तुम्ही तिळाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. 4 वाटी आणि वरती पाव वाटी असं 4.25 वाटी मी इथे पाणी मोजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळं साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करून याला उकळी आणून घ्यायची आहे. चकलीसाठी आपण इथे घेतलेलं तिखट मिठाचं प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे, कुठेच कमी जास्त झालेलं नाही. एकदम चविष्ट अशी चकली झालेली आहे. आता हे पीठ व्यवस्थित मी इथे एकत्रित करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये कडकडीत तेल घालायचं आहे 5 चमचे. सुरुवातीला यामध्ये हात घालायचा नाही, कारण खूप गरम असतं. चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की लगेचच आपल्याला तळहाताच्या साहाय्याने पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठाच्या प्रत्येक कणाला तेल चांगलं लागलं गेलं पाहिजे. दोन्ही हातावर अशा पद्धतीने फेसून घ्यायचं आहे. कधी कधी तेल टाकलं की यामध्ये छोट्या छोट्या गोळ्या किंवा दाणे तयार होतात, त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. एकदम व्यवस्थित पीठ फेसून घ्यायचं आहे आणि पिठाचा मुटका होतोय की नाही ते पाहायचं. तुम्ही बघू शकता एकदम कडक मुटका झालेला आहे. एकदम व्यवस्थित पिठाला तेल लागलं गेलेलं आहे. आता यामध्ये हे मसाला मिश्रित पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करीत घालायचं आहे, एकदम नाही घालायचं. यामधलं मी पाऊण वाटी पाणी बाजूलाच ठेवणार आहे, बाकीचं पाणी घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पाणी खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पीठ व्यवस्थित ओलसर झालं पाहिजे आणि लगेचच आपल्याला चकल्या बनवायला घ्यायच्या नाहीत. तर हे पीठ थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं. घेतलेल्या पाण्यापैकी मी अर्धा ते पाऊण वाटी पाणी तसंच बाजूला ठेवलेलं आहे. नंतर मी गरज पडली तर ते थोडं थोडं घालून पीठ मळण्यासाठी वापरणार आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिट हे असंच झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटे झालेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ अजूनही खूप गरम आहे, पण गरम असतानाच आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण जे थोडंसं बाजूला पाणी ठेवलेलं आहे ते पाणी अजूनही कोमट आहे आणि जसजशी आपल्याला गरज वाटेल तसतसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे, एकदम घालायचं नाही. आणि जितकं चांगलं मळता येईल तितकं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळलं गेलं की आपण चकली बनवत असताना अजिबात तुटत नाही, अगदी एकसंध व्यवस्थित चकली पडली जाते आणि तेलामध्ये टाकल्यावर सुद्धा अजिबात तुटत नाही. त्यामुळे जितकं पीठ चांगलं मळता येईल तितकं चांगलं मळून घ्यायचं. चकली व्यवस्थित होण्याचं कारण पीठ मळणं सुद्धा आहे, त्यामुळे पीठ मळण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायची आहे.
पीठ मळून आपलं झालेलं आहे आणि आता सगळं पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे. आणि मी पीठ खूप घट्ट मळलेलं आहे, म्हणजे खूप घट्टही मळायचं नाही की चकली पाडताना आपल्याला त्रास होईल. आणि आपण जे 4 वाटी आणि वरती पाव वाटी पाणी घेतलेलं होतं ते सगळं आपल्याला लागलेलं आहे 6 वाटी पिठासाठी. तुम्हीसुद्धा हे एवढंच प्रमाण घ्या आणि शक्यतो पाण्याचं प्रमाण हे पिठावर सुद्धा अवलंबून असतं. मी या भाजणीपासून अगोदर जी चकली बनवलेली होती ती बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. तिथे मी 2 वाटी पिठासाठी 1.25 वाटी पाणी घेतलेलं होतं. मात्र आज मी पाण्याचं प्रमाण बरंचसं कमी केलेलं आहे. मी 6 वाटीसाठी 4.25 वाटी पाणी इथे घेतलेलं आहे. जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही फक्त ओला हात करून हे पीठ मळून घेऊ शकता. एकदम व्यवस्थित चकली पडलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि काटेसुद्धा खूप छान आलेले आहेत. सुरुवातीला तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस मिडियम करायचा. सगळ्या चकल्या आपल्याला मिडियम गॅसवरच तळायच्या आहे. मध्ये मध्ये गॅस खूपच कमी किंवा खूप मोठा असं करायचं नाही, तर गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आणि एक बाजू व्यवस्थित तळत आल्यानंतरच उलटून घ्यायची आहे. ओली असताना चकली अजिबात उलटून घ्यायची नाही, नाहीतर तुकडे पडतील. आणि चकली तळताना वेळ लागतो, त्यामुळे अजिबात घाई करायची नाही. जेव्हा हे बुडबुडे शांत होतील, कमी होतील, तेव्हा समजून घ्यायचं की आपली चकली व्यवस्थित तळत आलेली आहे. जर तुम्ही गॅस खूपच कमी ठेवला तर चकली खूप तेलकट होईल आणि गॅस जर खूप वाढवला तर चकली वरतून लगेचच लाल होईल आणि आतमध्ये मात्र कच्चीच राहील. आणि तशी चकली वरतून जरी लाल दिसली तर आतमध्ये ती कच्चीच राहते आणि ती नंतर लूज पडत जाते. मी चकल्या अगदी कुरकुरीत राहील अशा पद्धतीने मीडियम गॅसवरच तळलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान काटे पडलेले आहे चकल्यांना. आणि चकली बनवण्यासाठी नेहमी साधा, जुना आणि जाडा तांदूळ घ्यायचा. आणि तांदूळ अगोदर व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि नंतरच भाजायला घ्यायचा, किंवा पाण्यातून धुवून काढल्यानंतर लगेचच तो सुकायला घालायचा आहे आणि चांगला सुकून नंतरच तो भाजायला घ्यायचा आहे. आणि चकल्या बनवताना मध्ये मध्ये पीठ आपल्याला थोडासा ओला हात करून मळून घ्यायचा आहे. गरज वाटली तरच ओला हात करायचा आहे, नाहीतर तसंच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे चकल्या व्यवस्थित पडल्या जातात. आणि यावेळी मी एकदम चकल्या न पाडता मला जशा लागतील तशा तळत गेलेली आहे. म्हणजे एका बाजूला माझं तळणंही चालू होतं आणि एका बाजूला चकल्याही बनवत होते. आणि तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित चकल्या पडत आहे. आता आपल्या जवळजवळ सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम खमंग, कुरकुरीत, चविष्ट अशा चकल्या झालेल्या आहेत. या चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. चकली भाजणीचे 2 व्हिडिओ आहेत. त्यामध्ये डाळी किती घ्यायच्या, तांदूळ किती घ्यायचं, धणे आणि जिरे किती घालायचं, अगदी योग्य प्रमाण दिलेलं आहे. आणि जेव्हा चकली बनवायची आहे तेव्हा तिखट मीठ किती घ्यायचं, ओवा किती घ्यायचा, तीळ किती घ्यायचे, किंवा हिंग, हळद किती प्रमाणात वापरायचं, हे अगदी व्यवस्थित प्रमाणात सांगितलेलं आहे. एकदम कुरकुरीत, खमंग आणि अतिशय चविष्ट अशी ही चकली झालेली आहे. तुम्हाला आजचा हा चकलीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चकली बनवून बघा. तुम्ही पहिल्यांदा जरी चकली बनवली तरी तुमची चकली अजिबात बिघडणार नाही किंवा तेलकट होणार नाही, तेलामध्ये टाकताच विरघळणार नाही आणि एकदम कुरकुरीतच होईल अशी मी खात्री देते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते, तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक्यू. बाय.